नमस्कार मित्रांनो, खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज आमचा योग ठरलेला आहे आणि आज आम्ही राजगड आणि तोरणा हा रेंज ट्रॅक करण्याचा प्लॅन आहे आमचा। पुण्यावरून आलो होतो, सकाळी पहाटे बसलो 6 वाजता। तर नसरापूर म्हणून एक फाटा आहे, त्या ठिकाणी आत्ताच जस्ट उतरलो आणि आत्ता वाजले सकाळचे 7 वाजलेले आणि तुम्हाला आता मी ओळख करून देतो माझ्यासोबत कोण कोण आहे। तुम्ही आपल्या व्हिडिओमधून बघितलंच असणार, याला तर तुम्ही नेहमीप्रमाणे ओळखत असाल ट्रॅकमध्ये। नमस्कार, हा अवधूत आहे आणि हा आमचा एक खुंकार द्रोणाचार्य प्रेम किंग आणि तिकडं परत गौरव आहे, जिओ या कंपनीतनं तो डील करतो। आता किती पैसे घेतात काय नाही। तर हा गौरव आहे आणि तिकडं प्रवीण आहे, प्रवीणला तुम्ही बघितलं असणार, आणि तेजस आहे। आम्ही बसलोय मागे, मस्त बॅगा ठेवला आहे, तेजस आहे आणि गौरव आहे मागे। इकडं प्रेम, अवधूत आणि मी, आणि पुढे बसलेलं आहे आपला प्रवीण। आता निघालोय। नमस्कार मित्रांनो, आत्ताच आम्ही जस्ट राजगडाच्या पायथ्याशी उतरलोय आणि दादांनी तर सोडलं। तर मस्त एक्सपिरियन्स होता, येताना भारी वाटलं। आणि आता या ठिकाणी एक हॉटेल आहे, इथं नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर मस्त ट्रॅकला सुरुवात करायची। आता आम्ही निघालोय गडावर। सगळ्यांचं खाऊन पिऊन झालं मस्त छान, रेडी झालेलं आहे। मित्रांनो, आज आम्ही राजगडला मस्त मुक्काम करू वरती, त्यानंतर सनसेट बघू आणि छान आजचा मेनू आहे खिचडीचा। तर खिचडी बनवू रात्री, सगळं काही प्रवीण घेऊन आलेलं आहे। पाली दरवाजाच्या साईडने चाललोय, वाट एकदम मस्त आहे, कोणी पण येऊ शकतं, त्यामुळे या वाटेने काही अडचण नाही येण्यासाठी। हे मध्ये मध्ये पायऱ्या करून ठेवलेल्या आहेत। एकदम भारी एक्सपिरियन्स होतोय। हां, चढ काय एवढं अवघड नाही, हां सोपं आहे। तुझा कितवा ट्रॅक आहे? माझा तसं म्हटलं तर ग्रुप सोबत पहिलाच ट्रॅक आहे आणि रेंज ट्रॅक पहिला आहे ना? हा, रेंज ट्रॅक, कॅम्पिंग वगैरे। हो, कॅम्पिंगचा फर्स्ट टाइम आहे, तर मजा येईल तुला। बघू ना। आणि तुम्हाला बोललो होतो ना मी की रात्री आम्ही खिचडी करणार आहे, तर ते प्रवीणकडे सगळं काही, हां सेफ आहे आमचा, सगळं काही घेऊन आलेलं आहे एकदम प्रॉपर, कांदे टमाटे बटाटे काय असेल नसेल सर्व काही। नाव काय बाबा तुमचं? अब्बा दर्डिगे आडनाव आणि राहणारे पालगाव। वा, ते काय राजवाडा आहे आमच्या गावात महाराजांचा, ते बघ निळा कागद हातारलाय तो, बरोबर, तो सगळा समोर सापडलाय, त्याचा आता काम चालू आहे। हा, तो सगळा राजवाडा आहे अख्खा, आणि ते दूर निघतोय ना तिथं सईबाईंची समाधी। अच्छा, हा, मोठी जोरात आहे तिथं। एवढ्या रात्रीचा तू कोण नाव दे सांगून, एवढ्या रात्रीचा राधे तुझाच ग भरतार, येसोदीचे बाळण राधे तुझाच ग, इडा गे राधे मुखात काय तुझ्या मनात, इडा गे राधे माझ्या मनात, झटझटी राजेपणांच्या गोष्टीन माझ्या मनात। थोडंच राहिलं आता, पोचण्यात आहे मस्त।
गडाचा पहिला दरवाजा, पाली दरवाजा. वा, काय दिसतंय दृश्य खतरनाक. पाली दरवाजा. देवळ्या आणि हा बॅक साईडचा दरवाजा खूप छान. भारी दिसतंय. काय आता जस्ट मध्ये आलोय. अजून वरती जायचंय. अशा 2-1 तटबंदी आहेत. आता हे छान असं पायऱ्या केलेलं आहे तिथं. या आजच्या स्थितीतल्या आहे. इकडे दरवाजा लागला. भारी वाटतं इकडनं. जसं लोहगडला आहे ना, सेम त्या टाईपमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. दरवाजावरतून चालून आलो, मध्ये आलो. त्यानंतर इकडं देवळ्या आहेत 2 देवळ्या बघितल्या. त्यानंतर इकडे छोटंसं भुयारी मार्ग दिसतंय या साईडला. बघूया आपण. काही येऊ काही नाही, थोडं मध्येच आहे. आणि साईडला तटबंदी. हे बघा मित्रांनो, खाली तिथं पार्क केले होत्या आपण. तिथं त्यांची गाडी पार्क केली होती. त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं खाली बेस कॅम्प. आणि आपण असं वरती चालत आलो. हा पहिला दरवाजा, हा सेकंड दरवाजा आणि तटबंदी. आणि जे क्रेन आपण खालून बघितलं होतं तर त्याचा हा एंड पॉईंट येतो. चुना वगैरे ते काम चालू आहे त्यांचं दगडांचं. आणि वरती हा बाली किल्ला दिसतो. पायरी मार्ग लागलेला आहे. वरती आलो पद्मावती माचेला. आणि इथं खाली तळ दिसतंय तुम्हाला. इकडे वाडा वगैरे. तर असा हा मॅप आहे गडाचा. तर याप्रमाणे आपण गडावर पूर्ण फिरू शकतो. तर आता त्यांनी सांगितलेलं आहे की पहिले बाली किल्ला आहे. तर बाली किल्ला तो समोरचा मी तुम्हाला दाखवला होतो. त्यानंतर पद्मावती माची आहे. पद्मावती माची आता या साईडला आहे. तर आता आपण पद्मावती माचीला जाऊन. त्यानंतर 16 माची, संजीवनी माची. पाली दरवाजाचा आपण त्याच दरवाजाने आलो पाली दरवाजाने. चला आता पद्मावती माचीला जाऊन. तर पूर्ण या गडाच्या अवशेष साईडला पडलेले अवशेष आहेत. पूर्वीच्या काळी तर वाडे असतील महाराजांचे, लोकांचे. तिकडे मागे सदर होती. तिथं काही वाद चालू आहेत काही लोकांचे. त्यामुळे मी तो व्हिडिओ काही दाखवला नाही तुम्हाला. नंतर दाखवेल शूट करून. आणि काही लोकांनी इथं वरती टेंट वगैरे लावलेलं आहे. पण आपण रात्री बघू पद्मावती माचीला लावायचं की बाले किल्ल्याला लावायचं. महादेवाचं मंदिर आहे. असा परिसर इथला. आता काही ट्रॅकर्स मंडळी आराम करते. हाय
रामेश्वर मंदिर या साईडला आहे, पद्मावती मंदिर. आता आपण ज्या ठिकाणी आलो पद्मावती मंदिर आहे. मंदिरात पद्मावती मातेचं जे मंदिर आहे पद्मादेवीचं, तर त्याच्या साईडला एक ना इथं कचेरी म्हणून एक बोर्ड लावलेला आहे. तर पूर्वीच्या काळी या ठिकाणी कचेरी होती महाराजांच्या काळामध्ये. तर आज नाही ती, पुन्हा पडलेली अवस्थेत आहे. या ठिकाणी न्यायनिवाडे वगैरे होत असतील पूर्वी. आता खाली आम्ही हा तलाव बघायला चाललो. त्यानंतर असा पूर्ण एक राऊंड घेतो आणि मग वरती जातो. खाली जाऊ शकतो. पद्मावती तलाव आहे, मस्त आहे, छान आहे. पूर्ण कर आकाराचं आहे. लोक इथलंच पाणी वापरतात कारण की इथं नळी पण आहे खाली. आता पद्मावती जे तळं होतं, पद्मावती तळाच्या एक्झॅक्ट समोर इथं चोर दरवाजा आहे. हा चोर दरवाजा आहे. आणि जे गुंजवणी वाट म्हणतो आपण, गुंजवणी गावाकडची वाट, तर ही ती वाट आहे. आणि वरती येते ती चोर दरवाजाने आणि मग गडावर पोहोचतो आपण. आता दुपारचे वाजलेले आहेत 12:21, 12:30 झालेले आहेत. तर बालेकिल्ला करू. पद्मावती माची झाली आणि बालेकिल्ला झाल्यानंतर खाली येऊ. थोडीशी अवघड वाट आहे वरती जाण्यासाठी, बघू शकता. थोडी गर्दी होते, थोडं जपून चालावं लागतं. साईडने रॅलिंग वगैरे आहे लोखंडाची. जय बजरंगबली. चला अवधूत. हा डिफिकल्ट पॅच होता, जपूनच चालावं लागतं. अवधूत कसं वाटतंय? मस्त मजा येते. लोक वेट करतात वरती येण्यासाठी. लेदरवर पॅड नाही, हेल्मेट नाही. चल 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 तेजस, कमॉन. जाऊ दूत. आता आम्ही पूर्ण ते डिफिकल्ट पॅच पूर्ण वरती चढून आलो. प्रेम साहेब आमच्या आलेला आहे. आता समोर दरवाजा लागलाय बालेकिल्ल्याचा. आता वरती जायचंय. चला. बालेकिल्ल्याचा दरवाजा, महादरवाजा आहे हा. कमळ पुष्प वरती दिसत आहेत. साईडला मस्त बुरुज, दोघं साईडला षटकोनी आकाराचे बुरुज आहेत. आणि या ठिकाणी माकडं त्यांचं काम चालू आहे खाण्याचं. दरवाजा आहे. आता वरती जाऊया. सावली बघायची आणि जेवायचं पण आहे. असं अथांग छान दृश्य दिसतंय. आणि आता बालेकिल्ल्याला पोहोचण्यातच आहे आम्ही वरती. आणि समोर तुम्हाला इकडं दिसतोय सुहाळा माची, सुवेळा म्हणजे चांगली वेळ.
आणि बॅक साईडला आहे संजीवनी माची आणि इकडं दिसतंय तुम्हाला पद्मावती माची. तर आता आपल्याला कुठं जायचं आहे अवधूत बालेकिल्ल्यानंतर? संजीवनी माचीला जायचं आहे आणि मग उद्या सकाळी सुवेळा माचीला जाऊ. चला आता बालेकिल्ल्याला. आता हे साईडला तुम्हाला पाण्याचा टाका दिसतोय आणि छोटे छोटे पाण्याचे टाके आहेत तिथं. आणि त्यानंतर इथं ब्रह्मेश्वर मंदिर आहे. आता मंदिराचं दर्शन घेऊ आणि पाण्याचं टाकं इथं पाणी वगैरे पिऊन घ्यायचं. इथं बाजारपेठ होती पूर्वीच्या काळी. हो ना, आजच्या घडीला काहीच नाही आहे, थोडेफार औषध दिसतात बस. आणि या पाण्याच्या टाक्या इथं साईडला आणि वरती बालेकिल्ला आहे. वरती जाऊया आणि मंदिराचं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. इथे सुद्धा पाणी. महादेवाची पिंड आहे इथं. वरतून पत्राचं छप्पर आहे. वा, छान वाटतंय. पद्मावती माची एकदम स्पष्ट दिसते. आणि इकडं संजीवनी माची या साईडला आणि समोर तोरणा दिसतोय. मंदिरात झोपलो होतो मॅगी खाऊन जरा वेळ, तो सुस्त झाले सगळेच्या सगळे. आता बालेकिल्ल्यावर निघालोय वरती. आता वाजले 15:07. कोण काय लागत नाही आता, म्हणजे संध्याकाळचं होऊन एवढं काही वाटत नाही. पावसाचं वातावरण झालं. सकाळी पावसाचं वातावरण होतं, धुकं पण होते. आता काही वाटत नाही एवढा. वरती आलोय. इकडे राजवाड्याचे अवशेष आहे. पाठीमागे पण राजवाड्याचे अवशेष आहे तिकडे सुंदर वगैरे. हो टाकू शकतो. इथं पण हवा चालेल ना रात्रीची. इकडे पण वाडा आहे. राजमाचीला सेम असंच आहे, पूर्ण पडलेलं आहे. समोरची सोहळा माची दिसत असणार तुम्हाला. ही सोहळा आहे आणि तिकडे संजीवनी पाठीमागे. ए प्रेम इकड या साईडने, हा इकडच्या साईडने असं आहे. काही पाण्याची टाकी आहेत 2-3 साईडला. वाड्याचे अवशेष पण आहे तिथं. मोठे मोठे दगड आहेत वाड्याचे.
आज मस्त स्काय झालेलं बघा, मस्त ढग एकदम छान असे पांढरे शुभ्र दिसत आहेत कापसासारखे. हे जास्त जुनं काम नाही आहे, आत्ताच काम आहे. कशा तरी साठी केलं असणार, नाहीतर जतन करून ठेवलं असणार पडत असेल तर. संजीवनी माचीचा हा टॉपचा एक बुरुज आहे. खाली जाण्यासाठी परत दुसरा मार्ग आहे. तिकडनं पद्मावती माची साईडनं आपण येत होतो वरती बालेकिल्ल्याला, तर तिकडच्या साईडने एक मार्ग होता. आणि त्यानंतर इकडं 16 माची आहे ना, 16 माचीच्या पण साईडने आपल्याला इकडनं एक खालून पायवाट आहे तिकडे जाण्यासाठी. सकाळी आपल्याला इकडनंच खालून तोरणाला जायचं. तर बॅगा घेतलेल्या आहेत आम्ही आणि निघालोय संजीवनी माचीला. परत जसं वरती आलो होतो तसंच खाली जायचं आहे. आणि बऱ्यापैकी खाली जाऊन तो एक डिफिकल्ट पॅच होता, तो पण खाली उतरायचा आहे. देन मग तिथून परत लेफ्ट साईडला संजीवनी माचीकडे वाट जाते. मित्रांनो, आता वरतून बालेकिल्ल्यावरनं खाली आलो आणि आत्ता इकडं संजीवनी माची या साईडला, लेफ्ट साईडला दादा आहे. त्यांच्याकडे आम्ही आता इथं बॅगा ठेवून दिला. ते बोलले की तुम्ही बॅगा ठेवून जाऊन इथं आणि त्यानंतर या म्हणून. आता आम्ही निघालो आहे सनसेट बघण्यासाठी संजीवनी माचीला. हलकं हलकं वाटतंय ना रे, शूटिंग चालू. चला, ही कमान आहे मस्त छान अशी. हो गाणे वाजू द्या. स्पीकरच ठेवून आलोय. चला ठीक आहे ना, मोबाईल आहे. आता मोजून आम्हाला 10 मिनिटावर संजीवनी माची मिळेल. मगाशी आम्ही आता वरती होतो त्या बुरुजावर, आता खाली आलो पूर्ण फिरून बालेकिल्ल्यावरनं. म्हणजे मित्रांनो, उद्या सुवर्ण माची आहे ना, ती बघून झाल्यानंतर आम्ही या साईडने कडेकडेने इकडे आपलं कुठं तोरणाला जाणार आहे. बॅग ठेवून दिल्या दादाकडे म्हणून थोडंसं हलकं हलकं वाटतंय, नाहीतर खूप जड झाल्या होत्या. पाण्याच्या बॉटल, खूप काही सामान आहे. 2 दिवसाचं सामान कॅरी करतोय. एकंदरीत आज मजा आली. दुपारी जरा आम्ही मंदिरात झोपलो होतो, तेव्हा बरं वाटलं जरा. संध्याकाळ झालेली बऱ्यापैकी, 5 वाजण्यात आहे. 6-6:30 पर्यंत इथं थांबू, त्यानंतर रिटर्न होऊ. प्रत्येकाने राजगड तोरणा केलाच पाहिजे वर्षात एक वेळेस तरी, तेव्हा महाराजांचे गड किल्ले काय ते समजेल. नाहीतर आपण खूप ऐकतोय, वाचतोय, पण ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी अनुभवलं ना, तर ते खूप वेगळं आहे. की बरेच जण असे मी बघितलं आज की गडावर आलेले, असे बरेच जण बोलत होते चालताना की त्या टायमाला कसं असेल आणि आज बघा कसं आहे. ते विचार करतो की महाराज त्यावेळेस इतक्या वरती कशी येत असतील चालत. आणि होतं तेव्हा ठीक आहे, साधन होतं, घोडे वगैरे होते. आज इतकं राहून सुद्धा माणूस थकतोय, ते विशेष आहे. त्या टायमांच्या लोकांची पावर आणि आजच्या लोकांची पावर खूप डिफरंट आहे. खानपान चेंज झालेलं आहे सगळ्यांचं.
काळानुसार बदलाव पण लागतं. एक तटबंदी लागलेली आपल्याला पूर्ण या साईडला. इकडं तटबंदी आहे आणि हा एक दरवाजा आहे आणि इकडं पण एक छोटंसं बुरुज आहे. सर्कलमध्ये आहे छान. पूर्ण हा एक गडाचा तटबंदीचा भाग आहे. पूर्ण 16 माची संजीवनी माचीला कव्हर करतो. अजून पण चांगल्या स्थितीत आहे, पूर्ण व्यवस्थित. झाड किती आहे बघतो. आणि खाली पाण्याचे टाके पण आहे छोटे छोटे मजा होते. हा संजीवनी माची तटबंदी आणि हा खाली दरवाजा. तर दरवाजाने खाली जायचं चालू. वरतून जायचं. त्या कडेकडेने खाली जायचं आपल्याला. इथं पाण्याचे टाकी आहेत. पाणी आहे त्यामध्ये, पिण्यायोग्य नाही. हा, हे पिऊ शकतो आपण बऱ्यापैकी. पाण्याचं सगळ्यात मोठं टाकं होतं, त्याच्या साईडला पण पुढे इकडं साईडला पाण्याच्या टाकीत अजून 2 इथे 2 आहे आणि पुढे पण छोटे छोटे आहेत. पाण्यामध्ये अजून कचरा आहे, अजून घाण पडलेली आहे. टाकू पाण्याचा सोर्स आहे, वापरायला पाणी खूप सारं आहे इथं. खाली जाण्यासाठी म्हणजे असे टप्पे टप्पे केलेले आहेत. त्यानंतर मग 16 माचीला आपण पोहोचतो. परत तिकडे एक बुरुज आहे, त्या बुरुजाला बघू, मग पुढे जाऊया. मित्रांनो, आता आपण खाली आलो आणि समोर संजीवनी माची दिसते आणि तुम्हाला पाठीमागे इकडे एक छोटा डोर दिसतोय, एक दरवाजा आहे. तर इकडं आपल्याला खाली तोरण्याकडे जाता येतं. इकडनंही जाऊ शकतो आपण. आणि त्यानंतर मी तुम्हाला ते मगाशी सांगितलं की खालून पण जाऊ शकतो. छान दरवाजा छोटासा. या दरवाजाने खाली आलो इथं. इथून खाली उतरून मग आपल्याला तोरण्या साईडला खाली जायचं आहे. बट आपण असं न करता उद्या आपण 16 माची बघू. त्यानंतर ही तटबंदी खाली पकडत खालूनच जाणार आहे वाटेने. मित्रांनो, आपण आता तोरणाचा दरवाजा तुम्हाला मला सांगितलं, तर पुढं आपण खाली येतो ना, पुन्हा एक छोटी क्रिएट केलेली समजा रात्रीचा कोणाला पाय गेला ना तर इतका खोल जाईल ना मला. कमीत कमी 15 ते 20 फूट खाली आहे.
पूर्ण कॅब बनवली खाली जाईल. हो. मित्रांनो आता आम्ही असं येत होतो आणि तटबंदीवर शरफ शिल्प आहे. असं रँडमली मध्येच एक शूरवीराचं प्रतीक आहे. इथला राजा कसा असेल. पोचलो आपण संजीवनी माचीच्या टोकाला. बघू शकता मागे भारी वाटतंय. पोरं मागे आहेत, पुढे निघून आलो. वा वा वा, 16 माची. ह्याच्यासाठी गेलो होता 8 तास. फायनली पोहोचलोय. खालून आपल्याला इथून वाट दिसते. तर ही वाट पूर्ण आता आपल्याला एकदम स्पष्ट दिसते. आता तर इकडनं आपल्याला तोरणाला जाता येईल. आपण उद्या सकाळी या मार्गे जाऊ. हो मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्ण अथांग असा राजगड पूर्ण स्पष्ट दिसतोय. आणि पूर्ण ही संजीवनी माचीची तटबंदी प्रॉपर दिसते. आणि बाले किल्ला तो भारी वाटतंय. आणि तिकडे 16 माची आणि तिकडे पद्मावती माची. या साईडला तोरणा. तुम्हाला जी वाट बोललो ना मगाशी, तर ती वाट अशी खालून या साईडने अशी जाते. पुढे मित्रांनो, आता आम्ही संजीवनी माचीला पोहोचलोय आणि अवघ्या 10 ते 20 मिनिटामध्ये सण पूर्ण खाली जाईल. आणि तुम्ही वरती बघू शकता द्रोणाचार्य आता रेडी झालेले आहेत फ्लाय करण्यासाठी. गेले आता. तुम्हाला मस्त छान असे शॉट दाखवतो. सनसेट पूर्ण बघून झाला आहे छान. आणि तुम्ही बघितलंच असणार आता ड्रोन शॉट्स कसे आले ते. आता आम्ही प्लॅन करतो आहे की टेंट टाकण्याचा. तर बॅगा तिथे ठेवलेल्या आहेत त्या दादांजवळ. बॅग घ्यावं लागेल आणि टेंटसाठी जागा कुठं बघता येईल ते बघतो आहे. म्हणजे वरती वाड्याचे अवशेष होते तर त्या ठिकाणी पूर्ण पठार आहे सरळ. तर त्या ठिकाणी आम्ही टेंट लावू शकतो. आणि तिथं शेजारी पण पाण्याचं जे टाकी वगैरे आहेत तर पाणी पिण्यायोग्य आहे. तर ते बरं पडेल आम्हाला. मित्रांनो, आता सुरुवात झालेली आहे आमची स्वयंपाकाला. प्रवीण आता कांदे, बटाटे, टोमॅटो सगळं कापतोय. इकडं त्याला सोबत मदतीला प्रेम. खाऊन घ्यायचं मग हां, पहिलं फोटोबा मग विठोबा. आणि त्यानंतर इकडं गौरव आणि त्या टेंटमध्ये दिसलाच ना तुम्हाला अवधूत. आणि इकडं तेजस मस्त उडी वगैरे घालून बसला आहे. आणि सगळा इथं पसारा काढून ठेवला. आता आम्ही सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो मस्त कसं काय झालं आहे काय नाही. एक चूल पण आम्ही पेटवतोय आणि त्यानंतर जो गॅसचा स्टोव आहे तो पण लावतोय सगळं. त्यानंतर इकडे एक टेंट आहे, इकडे एक टेंट आहे आणि बॅक साईडला इकडं आपला टेंट. हां, कॅम्प साईड जरा मोठी आहे. तर अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गौरव यांनी जिओचा डब्बा आणला आहे. आणि त्यात
वा खूप सारे लाडू आणलेले आहेत अट्रॅक्शन. भाई भाई भाई. गोड पोळ्या. आणि ते आपण राजमाचीला खाल्ले होते, आता राजगडला. वा, इकडे यांचा प्रोग्राम चालू आहे. इकडं प्रवीणने सुरुवात केली. हा नट्स वगैरे ना. हो, हे थोडं आपल्या टेंटवर फ्लॅश मार ना इकडं सगळ्यांना छान असं दिसू दे. पूर्ण असा सेटअप आहे आमचा. जर्किंग वगैरे घालून बसलेले आहेत. ठसका आला भाई, मजा येणार आहे खिचडीला. हो ना, पाणी उकळलेलं आहे मस्त छान. तांदूळ टाकायची बात झालेली आहे. कोणता तांदूळ आहे प्रवीण? इंद्रायणी भाई, आवडता आहे भाई, विषय नाही. इंद्रायणी, हा आवडता तांदूळ आहे आपला. मित्रांनो, आता आम्ही निघालोय लाकडं घेण्यासाठी. स्टोवर खिचडीचं काम चालू आहे आणि रात्री जरा थंडी वाढेल म्हणून आम्ही आता लाकडं शोधण्यासाठी चाललोय. लाकडं घेऊन म्हटलं. झालंय, खिचडी रेडी झाली मित्रांनो. मस्त वाफा एक नंबर झाले. इकडे मिरच्या रेडी झालेल्या अजून. तर सगळे एकदम नाही का तयार झाले खिचडी खाण्यासाठी. भूक लागली सगळ्यांना. दिवसभर असं आचर बचर खात होते. बिस्किट खाताय, चिप्स खाताय. घ्या, चला 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 मित्रांनो, या जेवायला.